नमस्कार. आपण मनाच्या श्लोकांचं विवेचन करत बघत असताना आज आपण 3 वर्षांनी येणारा जो अधिक मास आहे त्याच्याविषयी थोडंसं जाणून घेऊयात आणि आपले मनाचे श्लोक नेहमीप्रमाणे ते आपण चालूच ठेवणार आहोत. ज्येष्ठ महिना मध्ये यावेळेला अधिक मास आलेला आहे आणि अधिक मास म्हणजे पुरुषोत्तम मास असेही त्याला म्हणतात. अधिकात अधिक पुण्य कमवण्याचे दिवस. 3 वर्षातून एकदाच हा येतो. हे जे आहे याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात महत्वाची म्हणजे या महिन्यामध्ये आध्यात्मिक उन्नती करण्यासाठी आपल्याला भक्ती, श्रद्धा, भावपूर्ण विष्णूंचाच हे पूजनाचे दिवस आहेत. म्हणून विष्णूंच्या पूजनांचं पण आपल्याला महत्व खूप मोठं आहे या महिन्यामध्ये. तसं बघायला गेलं तर दान, व्रत, नंतर आपल्याला अन्नदान, विद्यादान, दीपदान ह्या गोष्टी पण या महिन्यामध्ये आपण आता सगळीकडे कथा लागतील अधिक मासाच्या. सगळीकडे आपल्याला ह्या गोष्टी खूप वेगवेगळ्या प्रकाराने ऐकायला पण मिळतील. आणि म्हणून सगळ्यात महत्वाचं गोष्ट म्हणजे हा पुरुषोत्तम मास आहे. म्हणून या महिन्यामध्ये भगवंतानी स्वतः आपलं स्वतःचं नाव दिलेलं आहे त्याला या महिन्याला. आणि म्हणून नारायण आणि विष्णू हे यांचं महत्व या महिन्यात जास्त असल्या कारणाने दानाचं महत्व खूप दिलेलं आहे. म्हणून कायिक, वाचिक, मानसिक ह्या तिन्ही पापांचा इथे नाश होतो. कारण कोणतेही व्रत घेतलं, कोणतेही तप केली, कोणती साधना केली की पापांचा नाश हा ठरलेलाच आहे. आणि म्हणून वस्त्रदान सुद्धा देतात, दीपदान सुद्धा देतात. दान दिल्याने जास्तीत जास्त अधिकात अधिक आपलं वाढतं. दिल्याची भावना त्यामध्ये बदल केला पाहिजे की आपण देतोय तर आपण कोणी मोठं नाहीये म्हणून. त्या दानाच्या मध्ये सुद्धा खूप त्याचं शास्त्रीय महत्व दिलेलं आहे. आपण मागे बघितलेलं आहे, एक दानाचा व्हिडिओ केला होता आपण. तसंच आपल्याला याच्यामध्ये आपल्याला लक्षात येईल की प्रत्येकात तुम्हाला आता कळेल की सूर्यमासाप्रमाणे 365 दिवस येतात, चांद्रमासाप्रमाणे 354 दिवस येतात. जे उरलेले दिवस आहेत म्हणजे 11 दिवस उरतात आणि अधिक 11 अधिक गुणिले 3 33 असं करून वैज्ञानिकांनी त्याची ती बैठक बसवलेली आहे. कसे 33 दिवस याच्यामध्ये बसवलेत आणि हा स्वतंत्र महिना दिलेला आहे. आणि म्हणून ह्या महिन्याचं महत्व, या महिन्याला नावच मुळी पुरुषोत्तम दिलेलं आहे. आणि असं असून सुद्धा याच्यामध्ये संपूर्ण सकारात्मक आपल्या जीवनामध्ये बदल व्हावा याची सुरुवात इथून आहे. आणि म्हणून ह्याचं जास्तीत जास्त महत्व आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या महिन्यामध्ये आपल्याला जर लक्षात आलं असेल तर विष्णू सहस्त्रनामाचं खूप मोठं महत्व आहे. कारण विष्णूंचीच उपासना करायची आहे. अत्यंत प्रभावशाली अशी मानली गेलेली आहे ती विष्णू सहस्त्रनाम आणि त्यांची पूजा. स्वतः स्वामीच त्याचे गुरु आहेत या महिन्याचे. त्यामुळे या इतक्या पवित्र महिन्यामध्ये विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करावा, श्रवणही करावा असं त्यांनी सांगितलेलं आहे, शास्त्रकारांनी सांगितलंय. त्यामुळे काय होतं, सुखप्राप्ती तर प्राप्त होतेच, पण विष्णू सहस्त्रनामाचे जर महत्व बघितलं आपण तर हे एक दुरित नाशक असं शस्त्र आहे विष्णू सहस्त्रनाम. हे हिंदू धर्मामध्ये याचं अनेक स्तोत्र आहेत, पण याचं अनन्यसाधारण एक वेगळंच महत्व आहे विष्णू सहस्त्रनाम. बघा त्याच्यामध्ये शंकराचार्यांनी सुद्धा आपल्याला सांगितले की गेयम गीता नाम सहस्त्रम असं म्हणून गीता आणि सहस्त्रनामाचं हिंदू धर्मामध्ये एक विश्वव्यापी महत्व, मानव धर्म स्वरूप सांगणारं हे स्तोत्र आहे. आणि म्हणून याचं खूप मोठं आहे. तसंच नवविधा भक्तीमध्ये सुद्धा या स्तोत्राचं वर्णन केलेलं आहे आणि एक प्रमुख याच्यामध्ये विशेष भाव या स्तोत्रात आहे. हे स्तोत्र महाभारतामध्ये भीष्मांनी अंतकाळी सांगितलेलं असलं तरी देखील त्यांना जशी तशी नावं आठवली. हे काही एक हे नाहीये, जंत्री नाहीये नामांची. भीष्मांना जसं जसं नाव आठवलं, जसं जसं ते मांडणी करत गेले आणि त्याच्यातनं ते सहस्त्र नावं तयार झाली. आणि त्यांचा ऐकणारा एकुलता एक असा युधिष्ठिर श्रोता होता. हे खूप महत्वाचं आहे. आणि म्हणून ही जी आंतरिक रचना केलेली आहे, ह्याची मांडणी केलेली आहे, ती अतिशय त्याला अर्थ आहे. म्हणजे संपूर्ण विष्णू सहस्त्रनामातल्या ज्या सहस्त्रनामांमधून भगवंताची गुणवर्णन केलेलं आहे, त्याची स्तुती केलेली आहे.
भगवंतांची, आणि म्हणून स्तुती करून त्यांनी हे आपल्याला समजावून सांगितलेलं आहे की भगवंताची स्तुती करणं म्हणजे श्रद्धापूर्वक त्याचं पठण करणं, मनन करणं आणि आंतरिक हे समजून घेणं, असाच त्याचा अर्थ आहे, नाही का. म्हणून विष्णू सहस्त्रनाम अतिशय प्रभावशाली आहे. ते अथर्व शीर्ष ते अगदी याच्यामध्ये आपल्या अधिक मासामध्ये म्हणण्यासाठी खूपच मोठं आहे. म्हणून टिळकांनी बघा एक गोष्ट म्हटलेली होती की किती आपुली फुले उमलती किती लटकती, चिंता न त्या वेलीला. कशी नावं कुठे बसवलेली आहेत, कशी कशी तयार झाली आहेत याची चिंता नाही, पण नावं म्हणत गेले भीष्म, आणि त्याची ती मांडणी तयार झाली. आणि मग नंतर ती त्यांनी महाभारतामधनं आपल्याला कळलं की महाभारत झाल्यानंतर हे गायलं गेलेलं आहे. इतकं अतिशय सुंदर असं विष्णूंच्या नावांचं विविधीकरण, वर्गीकरण केलेलं आहे. सगळ्या नामांना एक आध्यात्मिक अर्थ प्राप्त झालेला आहे आणि तो सुस्पष्ट केलेला आहे त्यांनी. वेदमंत्रामध्ये अर्थ ह्याला खूप महत्व आहे. म्हणून बघा विनोबा भावांनी, महात्मा गांधींनी सुद्धा, या विभूतींनी सुद्धा अतिशय अमृतमय असं भाष्य याच्यावर केलेलं आहे. तसंच दुसरं महत्व म्हणजे पुरुषोत्तम मास, 15वा अध्याय गीतेतला, भगवद्गीतेमधला 15वा अध्याय अतिशय सुंदर. हा पण अध्याय सर्वांनी म्हणावा, पाठ करावा. आता याच्यासाठी आपण स्वतंत्र व्हिडिओ करू, पण एक मिनिटात आपण 2 मिनिटात याचं महत्व थोडं समजून घेऊयात. पुरुषोत्तम योग म्हणजे 15वा अध्याय आहे भगवद्गीतेचा. हा जवळजवळ सगळ्या अध्यायांचा सारांश म्हटलं तरी सुद्धा चालेल. याच्यामध्ये जीवाशिवाचा संबंध आहे, जीवाचा जगाशी संबंध आहे. किती सुंदर दिलंय बघा. नंतर ज्ञानाचा विवेक आहे या अध्यायामध्ये, अज्ञानाचा अविवेक आहे. सगळं समजून सांगितलंय. निसंग शस्त्रे नसंग, सगळं संग कोणाशी असावा, फांद्या कशा आहेत, मूळ कुठे आहे, काय आहे. नंतर ईश्वर विभूतीचं दर्शन आहे संपूर्ण. हे तर तुम्हाला मी फक्त झलक सांगितली. नंतर संसाराचं स्वरूप आहे पूर्ण. म्हणून तर लिहिले की उदमूल मधशाखम अश्वत्थम प्राहुरव्ययम छंदांसी यस्य पर्णानी यस्तम वेद सवेदविद. किती अतिशय सुंदर आहे. आपण करूयात एक व्हिडिओ याच्यावरती. आत्म्याचे दिव्य स्वरूप समजून सांगितलेलं आहे, ते पण खूप महत्व आहे. आणि आत्मा आणि मृत्यू, या मृत्यू, आत्मा अमर आहे, मृत्यू नंतर आत्मा तसाच राहतो, नष्ट होत नाही, याचं महत्व समजून सांगितलेलं आहे. जीवनाचे खरे ध्येय पुरुषोत्तम योगामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आणि म्हणून 15वा अध्याय विष्णू सहस्त्रनाम अधिकात अधिक म्हणत गेल्यानंतर आपला अधिक पुण्य संचय साचत जातो. आणि आपल्याला काय तेच पाहिजे आहे. बँकेमध्ये पैसे ठेवलेले असले तर काढता येतील, तसं वरती जर आपल्या भगवंताकडे आपलं पुण्य साचलं तर आपल्याला ते परत तो देणारच आहे, अनेक जन्म आहेत आपली नंतर. अशा प्रकारे अधिक मासाचं महत्व अतिशय आहे आणि हे त्याच्यामध्ये म्हणण्यामध्ये सुद्धा खूप पुण्याचं काम आहे, अमृत मिळणार आहे असं समजूयात. आणि अधिक मासाच्या ह्या पुरुषोत्तम मासाला आपण नमस्कार करूयात आणि हे पुष्प मी भगवंत चरणी अर्पण करते. नमस्कार सर्वांना.